So students, welcome back in the second lecture of civics chapter 1 our life in society. तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की माणसाला सोसायटी म्हणजे समाजाची आवश्यकता काय आहे आणि द सोशल नेचर ऑफ मॅन म्हणजे एक माणसाला नेहमी असं का वाटतं म्हणजे मानवाला असं का वाटतं की आपण नेहमी समाजात राहिलं पाहिजे. सो दॅट इज सोशल नेचर ऑफ मॅन. सो नाव वी विल गो अहेड. यू नो दॅट फूड, क्लोथ्स, शेल्टर, एज्युकेशन अँड हेल्थ आर आवर बेसिक नीड्स. आपल्याला माहिती की अन्न, वस्त्र, निवारा, त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्याची सुविधा हे आपल्या मूलभूत गरजा आहेत. ड्यू टू द लेबर अँड स्किल्स ऑफ पीपल इन द सोसायटी अ व्हरायटी ऑफ आर्टिकल्स आर प्रोड्युस्ड. तर मग आता समाजात आपण बघतो की कशा प्रकारे लोकांकडे विविध कौशल्य असतात, नंतर ते मेहनत करतात, तर त्यातून बऱ्याच विविध वस्तू तयार होतात. जसे की कोणी मातीचे भांडे बनवतं आहे की नाही, नंतर काही वेगळे धातूच्या वस्तू बनतात, शोभेच्या वस्तू बनवतात. तर हे असतं त्यांचे कौशल्य. सो एज्युकेशन अँड हेल्थ रिलेटेड सर्व्हिसेस अँड फॅसिलिटीज अलाव अस टू लिव्ह विथ डिग्निटी. आता डिग्निटी म्हणजे काय की मानाने, सन्मानाने. तर मग जेव्हा आपल्याला शिक्षण मिळतं, शिक्षणाने काय होतं की आपल्याला लिहिता वाचता येतं, आपण काही परीक्षा वगैरे देतो, पास होतो, नंतर पुढे जाऊन नोकरी मिळते, तर समाजात एक मान मिळतो. अँड देन हेल्थ रिलेटेड सर्व्हिसेस. आता हेल्थ रिलेटेड सेवा आणि सुविधा म्हणजे काय की त्याच्याने आपली जी हेल्थ ती चांगली राहते आणि आपली कार्यक्षमता चांगली राहते. तर आपण जो अभ्यास चांगला करू शकतो. समजा कोणी खेळाडू तर ते चांगले खेळू शकतात. तर अशा प्रकारे पुढे जातात ते आपल्या आयुष्यात आणि मानाचं स्थान मिळवतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे एज्युकेशन अँड हेल्थ आर रिलेटेड टू डिग्निटी. सो ऑल दिस इज मेड अवेलेबल इन अ सोसायटी. आणि हे जे सुविधा आहेत की शिक्षणाची व्यवस्था, नंतर आरोग्याच्या सुविधा, अन्न, वस्त्र, निवारा, हे सगळं आपल्याला कुठे मिळतं तर समाजात मिळतं. अ व्हरायटी ऑफ इंडस्ट्रीज अँड ऑक्युपेशन्स हेल्प टू फुलफिल अवर नीड्स. ठीक आहे. तर मग बऱ्याच साऱ्या असे इंडस्ट्रीज, ठीक आहे, की आहेत ज्या काम करतात ह्या सगळ्या आपले. आणि ऑक्युपेशन म्हणजे काय की व्यवसाय. समजा आता कोणी शाळा सुरू केली तर तिथे आपल्याला शिक्षण मिळतं आहे. नंतर कोणी इंडस्ट्री, तर कोणी समजा एक स्पोर्ट्सची इंडस्ट्री सुरू केली जिथे स्पोर्ट्स किट्स मिळतात. सो वी गेट बेनिफिट ऑफ यूजिंग इट अँड देन लर्न देन डिफरंट स्पोर्ट्स. सो अशा प्रकारे ह्या जे व्हरायटी ऑफ इंडस्ट्रीज आहेत आणि ऑक्युपेशन आहे म्हणजे व्यवसाय आहेत आणि इंडस्ट्री आहेत, तर त्यातून आपल्या गरजा पूर्ण होऊ शकतात. सो फॉर एक्झाम्पल वी नीड बुक्स फॉर स्टडिंग अँड पेपर फॉर बुक्स. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला अभ्यास करायला काही पुस्तकं लागतात आणि पुस्तकं बनवायचे असतील तर कागद लागेल. तर मग आता असे व्यवसाय सुरू करावे लागतील की आधी ते कागद बनवतील आणि कागद बनल्यानंतर परत आणखी व्यवसाय सुरू करावे लागतील, जे वह्या बनवतील, पुस्तकं बनवतील, जेणेकरून मग आपण अभ्यास करू शकू. ठीक. तर आपली शिक्षणाची गरज कशी पूर्ण होते तर थ्रू इंडस्ट्रीज अँड थ्रू ऑक्युपेशन्स. सो दॅट इज वाय ऑक्युपेशन्स लाईक मॅन्युफॅक्चरिंग, पेपर, प्रिंटिंग, बुक बाइंडिंग एट्सेट्रा ऑल्सो डेव्हलप. ठीक आहे. तर मग आपण विचार करू की अरे एवढ्या व्यवसायांची काय आवश्यकता आहे, तर तसं नाही आहे. आता आपण इथे बघितलं की कशा प्रकारे बुक बाइंडिंग झालं, नंतर प्रिंटिंग झालं, देन की आपल्याला पेपर बनवायचा आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणात लागतात. तर मग ह्या जर गोष्टी नसतील तर आपण शिकू कसं, लिहू कुठं आणि वाचणार कुठे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे म्हणून मग इतक्या साऱ्या इंडस्ट्रीजची आणि व्यवसायांची आवश्यकता असते. सो मेनी पीपल कॉन्ट्रीब्यूट टू धिस प्रोसेस. ठीक आहे. आता बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण एवढ्या जास्त इंडस्ट्रीज असतील तर तिथे लोक पाहिजेत काम करायला. सो पीपल कॉन्ट्रीब्यूट टू धिस प्रोसेस. दस द व्हरायटी ऑफ ऑक्युपेशन्स इन द सोसायटी हेल्प अस इन फुलफिलिंग अवर नीड्स. तर मग याच्यातून आपल्याला लक्षात येईल की आपल्या ज्या आवश्यकता आहे, काही गरजा आहेत, विविध गरजा आहेत, त्या कशा प्रकारे पूर्ण होत आहेत. तर हे जे लोक काम करत आहेत त्याच्यातून हे पूर्ण होत आहे. सो दिस ऑल्सो लीड्स टू द डेव्हलपमेंट ऑफ अवर स्किल्स अँड कॅपेबिलिटीज.
आता याचा अर्थ काय होतो की आपल्याला समजा शिक्षण मिळालं तर शिक्षणातून आपले काही कौशल्य वाढतील, त्याचबरोबर आपली बुद्धिमत्ता वाढेल, स्किल्स वाढतील, कॅपॅबिलिटीज म्हणजे कार्यक्षमता. ठीक आहे ना, बरोबर. आता समजा हे तर झालं उदाहरण शिक्षणाचं, बट स्पोर्ट्सचं पण उदाहरण आहे की कोणाला अशी संधी मिळाली, ते शिकत गेले तर मग पुढे जाऊन ते आंतरराष्ट्रीय खेळाडूसुद्धा बनू शकतात. सो त्यांचे स्किल्स डेव्हलप झाले कारण की त्यांना तशी सुविधा मिळाली, त्यांना तसे किट मिळाले, प्रॅक्टिस करायला जागा मिळाली. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण आपले जे स्किल्स आहे आणि क्षमता आहे ते त्यांचा विकास करू शकतो. आवर बेसिक नीड्स आर फुलफिल्ड इन सोसायटी. मग या सगळ्या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या समाजातच पूर्ण होतात. म्हणून मानवासाठी समाज महत्त्वपूर्ण आहे. वी डिपेंड ऑन ईच अदर फॉर अवर इमोशनल नीड्स सच ॲज सिक्युरिटी, ॲप्रिशिएशन, प्रेज अँड सपोर्ट एट्सेट्रा. तर ह्या तर झाल्या आपल्या भौतिक गरजा की अन्न, आरोग्य, शिक्षण. बट त्याचबरोबर आपल्या काही मानसिक गरजासुद्धा आहेत. तर त्या काय आहेत की सुरक्षितता, सिक्युरिटी. ठीक आहे. ॲप्रिसिएशन म्हणजे काय की कोणी आपले कौतुक करणे, स्तुती करणे. प्रेज, अच्छा, प्रेज म्हणजे स्तुती करणे. अँड सपोर्ट, समजा आपल्याला काही लागलं किंवा काही दुःख आलं जीवनात तर त्या केसमध्ये सपोर्ट. ठीक आहे. सो दॅट इज मेंटल सपोर्ट म्हणजे मानसिक तो एक आधार असतो इत्यादी. दज अवर लाईफ इन सोसायटी इज इंटरडिपेंडंट. तर आपण समाजात राहतो तर इतर व्यक्तींवर, इतर व्यवसायांवर, त्या लोकांच्या श्रमावर अवलंबून आहेत आणि त्यातूनच आपल्या मूलभूत गरजा पूर्ण होतात. ठीक आहे. तर आता एक होमवर्क आहे तुमच्यासाठी की मेक अ लिस्ट ऑफ ऑल डिफरंट थिंग्स वी नीड इन एव्हरी डे. ठीक आहे. जर रोजच्या दैनंदिन जीवनात आपल्याला काही वस्तू लागतात त्यांची यादी बनवायची. हू आर द पीपल हू मेक दीज थिंग्स अँड हेल्प टू ब्रिंग देम टू यू. तर मग आता समजा आपल्याला टूथब्रश पाहिजे तर तो कोण बनवतं. ठीक आहे. आणि तो बनल्यानंतर मग त्या कंपनीतून ट्रान्सफर कसा होतो, तो दुकानात येतो. ठीक आहे. आणि मग आपल्या घरी येतो तर ते लिहायचं आहे की कोण कोण याच्यात येतं. ठीक आहे. अँड हेल्प टू ब्रिंग देम टू यू. फाइंड आउट आन्सर्स इन रिलेशन टू ॲटलिस्ट 5 थिंग्स. तर मग कमीत कमी 5 वस्तू लिहा तुम्ही ज्या आपल्याला दैनंदिन जीवनात लागतात. ठीक आहे. ओके. आणि वन मोर क्वेश्चन दॅट विच आर अवर बेसिक नीड्स. ठीक आहे. तर आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहे हा आपला क्वेश्चन 2 आहे की विच आर द बेसिक नीड्स ऑफ ह्युमन. सो नाव नेक्स्ट टॉपिक 1.3 अवर डेव्हलपमेंट. एव्हरी पर्सन इज बोर्न विथ सम क्वालिटीज अँड कॅपॅबिलिटीज. तर आता आपला विकास कसा होतो तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही हुशारी असते, काही ना काही गुण असतात, काही ना काही त्याची क्षमता असते. सो बट दे आर डॉर्मंट. ठीक आहे ना. आता जन्मता समजा कोणी व्यक्ती त्याची पळण्याची क्षमता जास्त असेल बट त्यांनी लहानपणीच फक्त खेळले, नंतर खेळला सरावच नाही केला पळण्याचा, तर त्यांची ती क्वालिटी बाहेर येईल का? नाही. बट ते जर प्रॅक्टिस करत राहिले, रोज सराव करत राहिले तर मग त्याच्यातून एक आंतरराष्ट्रीय खेळाडूसुद्धा निघू शकतो. तर डॉर्मंट म्हणजे काय, ते आता सुप्त अवस्थेत आहे. जसं की कोणी झोपलं आहे तर त्यांना उठवल्यानंतरच ते काय ॲक्टिव्हिटी करतील. तसंच समजा कोणी खेळाडू आहे, एक धावपटू आहे, तर तिची प्रॅक्टिस करत राहिले तर ते डेव्हलप होईल अँड इट विल बिकम ॲक्टिव्ह फ्रॉम डॉर्मंट. ठीक आहे. म्हणजे तेव्हा ते ॲक्टिव्ह होईल. डॉर्मंट म्हणजे काय की सुप्त. ठीक आहे. ते आता कोणाला माहिती नाही आहे तो गुण त्यांचा. सो दे डेव्हलप इन अ सोसायटी. तर मग हे जे क्वालिटीज आहे आणि कॅपॅबिलिटीज आहे, काही गुण आहेत, काही त्यांच्या क्षमता आहेत, त्या कुठे डेव्हलप होतील तर समाजात होतील. त्यांना समाजात निघावं लागेल, बाहेर जावं लागेल, खेळून दाखवावं लागेल. ठीक आहे. सो वी यूज लँग्वेज टू कम्युनिकेट विथ वन अनादर बट वी कॅनॉट डू सो ॲट बर्थ. ठीक आहे. आता आपण एकमेकांशी बोलायला भाषा वापरतो, ती मराठी, इंग्रजी, हिंदी आवश्यकतानुसार. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा बोलू शकायचो का? नाही. बट आपली बोलण्याची क्षमता होती जी आपल्याला माहीत नव्हते. बट आपण पॅरेंट्स किंवा बाहेर आजूबाजूचे लोक सगळ्यांना बघून आपण बोलायला लागलो. ठीक आहे. सो वी लर्न लँग्वेज ग्रॅज्युअली. तर मग आपण अचानक बोलायला लागलो का? लगेच नाही. हळूहळू एक एक शब्द शिकत आज इतकं बोलतो आहे. ठीक आहे. तर मग अशाच प्रकारे आपण इतर गुणही डेव्हलप करू शकतो आणि त्यांना ॲक्टिव्ह स्टेटमध्ये आणू शकतो. सो अवर फर्स्ट लँग्वेज इज द वन दॅट इज स्पोकन ॲट होम. तर आपली पहिली भाषा कोणती?
जी आपली घरी बोलली जाते, तर ती हिंदी असू शकते, मराठी असू शकते किंवा इंग्रजी असू शकते किंवा इतर कोणतीही लोकल लँग्वेज, ठीक आहे, त्या भागातली एखादी भाषा असू शकते. सो इफ अवर नेबर स्पीक डिफरंट लँग्वेजेस वी पिक अप दोज टू. म्हणजे आपले जर शेजारी, समजा तुम्ही मराठी आहेत, तुमचे शेजारी गुजराती आहेत किंवा हिंदी आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलतो, त्यांच्यात खेळतो, तर ती भाषा आपण शिकून जातो. स्कूल्स ऑल्सो प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटीज टू लर्न डिफरंट लँग्वेजेस, आहे की नाही. आपण घरी मराठी बोलतो पण शाळेत हिंदी शिकतो, 8वी 9वी 10वीत संस्कृतही शिकतो आणि 11वी 12वीत तर आपण जर्मन, फ्रेंच ह्या भाषासुद्धा शिकू शकतो. तर शाळा आणि कॉलेज आपल्याला या संधी उपलब्ध करून देतो. सो वी ऑल्सो हॅव द कॅपॅसिटी टू थिंक इंडिपेंडंटली. आणि त्याचबरोबर आपल्यात जे काही गुण आहेत, काही क्षमता आहेत, ते तर आहेतच, त्याचबरोबर आपल्याला काही विचार करण्याची विचार क्षमतासुद्धा आहे आपल्यामध्ये. कॅपॅसिटी टू थिंक इंडिपेंडंटली म्हणजे काय, स्वतंत्रपणे, म्हणजे आपण स्वतः काही निर्णय घेऊ शकतो छोटे छोटे, ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल, वेन ऑल द स्टुडंट्स इन अ क्लास आर गिवन द सेम टॉपिक फॉर अन एसे, वाय इज इट दॅट टू एसेज आर द सेम. म्हणजे समजा तुमचे मराठीचे शिक्षिका आहेत किंवा हिंदीच्या शिक्षिका आहेत किंवा संस्कृत आहे, तर त्यांनी तुम्हाला काही निबंध लिहायला सांगितला, तर वर्गात आपण बघतो की समजा 60 मुलं आहेत, 60 मुलं मुली मिळून 60 जण आहेत, 60 विद्यार्थी आहेत, तर कोणत्याही 2 जणांचे ते सारखे नसतात निबंध, कारण की प्रत्येकाची वेगळी एक क्षमता आहे, विचार करण्याची एक वेगळी पद्धत आहे, ठीक आहे. सो इट इज बिकॉज द थॉट प्रोसेस इन ईच इज डिफरंट. थॉट प्रोसेस म्हणजे काय की त्यांची विचारसरणी ती प्रत्येकाची वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाचा निबंध वेगवेगळा असतो. सोसायटी हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ अवर इमोशनल कॅपेबिलिटीज अँड द पॉवर टू थिंक. तर मग हा जो समाज आहे, आपल्याला आपले जे भावनिक क्षमता आहे, आपल्या काही इमोशन एक्सप्रेस करायचे, आपल्याला काही आपले विचार मांडायचे किंवा आपले जे विचार क्षमता आहे त्याचा विकास होतो समाजात, ठीक आहे. तर समाजात राहिल्याने आपण आपले विचार एक्सप्रेस करू शकतो, लोकांसमोर आपले विचार मांडू शकतो, ठीक आहे, त्यांच्याशी बोलण्यातून. आणि त्याचबरोबर आपली जी विचार क्षमता आहे, विचार करण्याची कॅपेबिलिटी क्षमता आहे, थिंकिंग पॉवर, तीसुद्धा डेव्हलप करू शकतो. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स द अपॉर्च्युनिटी फॉर एक्सप्रेसिंग अवर थॉट्स अँड फिलिंग्स. त्याचबरोबर जेव्हा आपण समाजात राहत असतो तर आपल्याला संधी मिळते की आपण आपल्या काही भावना आहे, आपले काही विचार आहे, ते मांडू शकतो लोकांसमोर. समजा तुम्ही भाषणात भाग घेतला आहे, तर ते भाषण देऊ शकता. त्याचबरोबर आपले काही कविता आहे, गाणं आहे, वर्गात सादर करू शकता. सो दॅट इज ऑल्सो अ वे ऑफ एक्सप्रेसिंग थॉट्स अँड फिलिंग्स. द डेव्हलपमेंट ऑफ अवर आर्टिस्टिक अँड अदर टॅलेंट्स ऑल्सो टेक्स प्लेस इन सोसायटी. आता आर्टिस्टिक म्हणजे काय की कलाकृती. समजा कोणाला काही कला माहिती की नाचण्याची कला, गाणं म्हणण्याची कला किंवा चित्रकला येते, त्यांना पेंटिंग जमते, ठीक आहे. आणि काही कोणाला खेळाडू वगैरे, तर ह्या सगळ्या कला घरात नाही होणार, त्यांना बाहेर जाऊन शाळेत जाऊन दाखवावं लागेल, ते प्रॅक्टिस करावं लागेल, तर तेव्हा ते डेव्हलप होईल. सो ऑल these things also develop in society. Development of our artistic and other talents. So singers, musicians, artists, scientists, adventurers, social workers can also develop their qualities further because of the backing and encouragement of society. ठीक आहे. मग आपण बघतो की समाजात बरेचसे गायक असतात किंवा वादक असतात किंवा काही कलाकार असतात, वैज्ञानिक असतात किंवा कोणी वेगवेगळ्या ठिकाणी जातो ॲडव्हेंचरस प्लेसेसवर, सामाजिक कार्यकर्ते असतात, सोशल वर्कर्स. तर यांच्या जे त्यांच्या क्षमता आहे, काही गुण आहेत, ठीक आहे, तर ते डेव्हलप कसे होतात जेव्हा त्यांना समाज त्यांची स्तुती करतं, त्यांना सपोर्ट देतं. समजा त्यांना फायनान्शियल म्हणजे आर्थिक मदत पाहिजे तर आर्थिक मदत देतं सोशल वर्कर्सला, तर मग हळूहळू त्यांच्या क्वालिटीज डेव्हलप होतात. दिस एनकरेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे ना. समजा आपल्याला बक्षीस मिळालं चित्रकलेत, तर आपले आईवडील, मित्र मैत्रिणी, शिक्षक आपल्याला एनकरेजमेंट देतात, म्हणजे आपल्याला आपला उत्साह वाढवतात, तर आपण आणखी चांगलं चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. सो एनकरेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सो नाव write question for homework. Write any 2 qualities of human beings. Okay, so write any 2 qualities of human being. म्हणजे काय की ॲबिलिटी टू थिंक वगैरे.